3:40 झाले आहेत, म्हणजे 3:45. अमरून फार्मा प्रेझेंट लकी ड्रॉ देखील आपण पाहतोय. सर्व डॉक्टर खेळाडू यांना विनंती करेन की आपण रजिस्ट्रेशन करून घ्या. जो भाग्यवान विजेता असेल त्याला डबल ए ची बॅट आणि गिफ्ट दिले जातील. यापैकी डॉक्टर भक्तियार सर ठरले पहिलेच भाग्यवान विजेते. या आपण जाऊया सामन्याकडे. तिथे आमचे ऑफिशियल पंच देखील सज्ज आहेत. आज सकाळपासून स्टँडिंग ओव्हेशन मध्ये त्यांची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिलं षटक आणि इरादा पक्का तर दे धक्का. अगदी पहिल्या बॉलवर 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आणि 2 चौकार. बात है. अगदी जबरदस्त सुरुवात धूमधडाक्यात. या वेळेला संधी निर्माण झाली होती, परंतु वाटतं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. विकेट किपरच्या हाताला बॉल स्पर्श झाला, त्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे जो खेळाडू आहे त्याने बॉलला फील्ड केलं. या बॉलवर धावा देखील मिळतील. 2, 3 बॉल आणि 10 धावा फळकावरती. सध्या राहुल यादव आणि अक्षय मिश्रा सलामीची जोडी आणि तुषार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर दुहेरी धाव तिसऱ्या बॉलवरती. हेलो हेलो, वसई टीम प्लीज खाना खा लीजिए, काउंटर बंद होने वाला है. वसई टीम. यस, 22ची एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 11 धावा फळकावरती. 2 संघ आपण पाहतोय सध्या, NMA आणि दुसऱ्या बाजूला NMI. 2 संघ. फटका देखील खूप चांगला आहे. अगदी सरळ बॅटे खेळले होते. लॉंगर मध्ये बॉलला फील्ड करतील, फेकतील. मिळेल एक सिंगल. वसई टीम प्लीज खाना खाने के लिए आ जाइए, काउंटर क्लोज होने वाला है. पुढील बॉल, गोलंदाज तयार. ज्यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जवळजवळ 5 ते 6व्या स्टंपवर आले होते. यस, लेगबायचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. 1 धाव मिळेल. धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. चांगली स्टार्ट आपण पाहतो सध्या. पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिलं षटक कंप्लीट. यामध्ये 13 धावा फळकावरती आहेत. आपण आहोत विरार वेस्ट नारंगी गाव आणि नारंगी गावातील हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. अगदी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी. आणि याच मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा अगदी रात्रंदिवस होत असतात. ऐतिहासिक मैदान, अनेक इतिहास या मैदानामध्ये घडले गेले आहेत. आणि याच ऐतिहासिक मैदानावरती आजची स्पर्धा आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नवी मुंबई, भिवंडी, वसई, विरार, नालासोपारा चे संघ पार्टिसिपेट झाले आहेत. सध्या आपण बॅट आणि बॉल मधून द्वंद्व पाहतोय. चांगला बॉल, अगदी फिरकीपट्टू, अगदी डावखुरा बॉलर. 4 ते 5 पावलांचा रनअप, परंतु टप्पा अगदी अचूक आहे. कारण राहुल यादव यांना थांबवणं वाटत सोपं आहे मित्रांनो. या वेळेला शफल झाले. शफल झाल्यानंतर
षटकार देखील आलाय. गुड शॉट, खूप सुंदर शॉट खेचला गेलाय. थँक्यू. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. राहुल यादव 7 बॉल आणि 17 धावेवरती खेळतोय. याही वेळेला प्रयत्न होता, एक चिकी सिंगल परिपूर्ण केली गेली. यस, वाईड बॉल म्हणजेच या बॉलवर धावा मिळतील 2. खूप चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं राहुल यादव आणि अक्षय मिश्रा यांच्या माध्यमातून. सध्या अक्षय मिश्रा खूप चांगली साथ देत आहेत, ते म्हणजे राहुल यादवला, कारण राहुल यादव खूप चांगल्या टचमध्ये आहेत. वा वा, काय बॉल पाहायला मिळाला, अगदी ऑफ ब्रेक बॉल. टप्पा पडल्यानंतर खूप मध्ये येणारा बॉल तिथे. यस, इथे अंपायर्स कॉलिंग इथे पाहिलं जाईल. DRS पंचांचा कॉल. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला, त्यानंतर बॅटरचा हात जणू काही बॉलला लागला आणि त्यासाठी आपण DRS आपण कॅमेरामध्ये पाहणार आहोत. एक्झॅक्टली काय घडलं आहे, जो काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु इथे मी पंचांचं कौतुक करेल, ज्याप्रमाणे खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळते, कारण त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. पहिली गोष्ट, नारंगी गावातील अनमोल रत्न आहेत. आकाशजी मांगेला यांचा विचार आपण केला तर टिंबी खोडावे सफाळे, तर यस, 1 रन 1 धाव मिळेल. आकाशजी मांगेला अगदी सफाळे टिंबी खोडावेमध्ये रॉकी ग्रुप चषक स्पर्धा यामध्ये मालिका वीर म्हणून बाईक त्यांना मिळाली होती. एक बाईक त्यांच्या नावावरती आहे. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये एक पंच म्हणून आपला रोल अदा करत असताना त्यानंतर गंगाधरजी पाटील हे देखील पंच आहेत. आणि धीरज पाटील हे 3 पंच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी सकाळपासून स्टँडिंग ओव्हेशन. कृष्णा तयार. या वेळेला फटका फसला, चेंडू बराच काळ हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला झेल पकडला गेला आणि ते पहिलाच धक्का बसतोय तो म्हणजे तर नवीन बॅटर आशुतोष यांना आपण पाहतोय नंबर 3 वरती, ज्यांना इंट्रोड्यूस करण्यात आलं आहे. पहिली सफलता मिळाली कृष्णा या बॉलरला, एक जादूगर बॉलर, फिरकीपट्टू. अगदी बॉलिंग ॲक्शन तुम्ही पाहिली तर तुम्हाला सनत जयसूर्या यांची नक्कीच आठवण होईल. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू सनत जयसूर्या यांच्या बॉलिंग स्टाईलमध्ये अगदी पाहायला मिळते, ती म्हणजे कृष्णा यांची. सध्या आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या वेळेला पुन्हा एकदा फटका ट्रॅव्हल होईल नो मॅन्स लँड मध्ये.
दुसऱ्या धावेसाठी पलटले होते आणि यस, इथे पाहिलं जाईल. थोडासा डाऊट आहे की सेफ आहेत की नाही, पुन्हा एकदा पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. तर यस, इथे बॅटरला परतावं लागेल, म्हणजेच एक धाव मिळेल या बॉलवरती आणि दुसऱ्या धावेसाठी बॅटरला परतावं लागेल. चला नवीन बॅटर आपण लगेच या. डॉक्टर हरपाल यांची एंट्री सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. खूप चांगली सुरुवात झाली होती, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. आकाजी मांगेला यांचं खूप चांगलं सॉन्ग आपण नुकताच श्रवण केलं. नारंगी गावाची आनबान शान आकाजी मांगेला. यावेळेला काय शॉट खेचलाय, जबरदस्त चाबूक शॉट. बॉलचा पाठला केला जाईल, बॉल नाही थांबणार, रफ्तार जबरदस्त. धावा फळकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळेला बॅट्समन मात्र डबल वाईड मध्ये होते. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. अगदी हा बॉल तर एक गुड न्यूज, फ्रूट काउंटर आपण पाहतोय रेडी आहे. काय शॉट खेचलाय, जबरदस्त बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बरोबर पॉइंट रिझर्व मध्ये बॉलला फील्ड करतील, फेकतील. धावा मिळतील 2. 31 धावा फळकावरती. तर विनंती करतोय की फ्रूट काउंटर आपण पाहतोय. अगदी स्वादिष्ट जेवण आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलं गेलं आयोजकाच्या माध्यमातून. त्यांचा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आणि पुन्हा एकदा फ्रूट काउंटर देखील आपण पाहतोय, त्याचं काउंटर देखील लावलं गेलंय. याही वेळेला स्लॅश केलंय, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बाउंड्री लाईनवरती. अगदी क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले आहेत. खूप चांगला सराव पाहायला मिळतो या दोन्ही बॅटरचा. अगदी मनगटी शॉट पाहायला मिळाला. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवणं, बॅकफुटला जाणं, जागा बनवणं, त्यानंतर एलिव्हेशन बनवलं आणि हा शॉट खेळणं वाटतं तितकं सोपं नाही मित्रांनो. यासाठी खूप सराव करावा लागतो. 33 धावा फळकावरती. या वेळेला आधीच सफल झाले होते. खूप मोठा गॅप शोधलाय, बॉल थांबेल का? नाही, नाही थांबणार. बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर 4 धावांकरिता. गुड शॉट. सेवन रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. याही वेळेला डान्सिंग ग्राउंड ट्रॅक चेंडू बराच काळ हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बरोबर एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये बॉलला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 39 या आकड्यावरती. बघा गरमीचे दिवस आणि थकवा नक्की जाणवतोय.
कारण खेळपट्टीवर थांबून तुम्ही सिंगल डबल धावा घेत असत्या. त्यानंतर थकवा लागतो. नक्कीच आपण पाणी प्राशन करा. अगदी कडक उन्हाला पाहायला मिळतोय. सूर्याची कडक किरण या भूतलावरती आपण पाहतोय आणि सामना देखील तितकाच कडक आहे. NMA या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तो निर्णय खरा होता हे मात्र दाखवून दिलं. तिथे चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि 2 सलामी वीर बाद झाल्यानंतर हरपाल राठोड आणि अक्षय मिश्रा सध्या खेळपट्टीवर आहेत. अक्षय मिश्रा 8 बॉल 16 धावा. त्यानंतर हरपाल राठोड असतील आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील हरपाल. पहिला बॉल फेस करतील. समोर प्रशांत आहेत. यावेळेला लो फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा फुटबॉल स्टाईल मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. खराब फेकी. नतीजा काय घडेल काय बिघडेल आणि ओ माय गॉड, क्रिकेटच्या मैदानामधील सर्वात खराब फेकी. डीजे थँक्यू. अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु दुपारच्या सत्रात आपण पाहिलं तर 58 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 59 धावा देखील चेस झाल्या आणि धावा होत आहेत. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी. काय व्हेरायशन पाहायला मिळालं. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. स्वतः गोलंदाज पुढे सरसावले होते, कारण बॉल फेकून झेल पकडणं वाटतं तितकं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. झेल सुटला गेला. आता आपण स्कोर कार्ड तपासून पाहूया. 43 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शेष. सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे NMA हा संघ. अगदी मोठं मैदान आणि या मैदानामध्ये तुम्ही 4 षटकामध्ये 50-60 धावा देखील चेस होऊ शकतात, कारण मोठं मैदान आहे. अगदी सपाट मैदान. खूप चांगली खेळपट्टी बनवली गेली आहे आणि यासाठी खूप मेहनत घेतली गेली आहे. यावेळेला डबल माइंड मध्ये होते. स्वीप केलं या बॉलला. बॉल मात्र कार्पेटला रोल करत निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 4 धावांकरिता चौकार. मागच्या षटकात तब्बल 14 धावा आल्या होत्या आणि या षटकात देखील धावा येत आहेत. या वेळेला इरादे स्पष्ट. काय झेल पकडलाय. जबरदस्त आणि सेलिब्रेशन पहा. सत्तेचाळीस धावा फलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. या आपण षटकाचा विचार केला तर एक चौकार आणि
एक वेळेस दुहेरी धाव, एक विकेट. प्रशांत तयार अगदी ओव्हर द विकेटनी. यावेळेला आडव्या बॅटनी फटका तर चांगला आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहेत. वन बाउन्स बॉलला फील्ड करतील, फेकतील आणि पाहिलं तर धावा मिळतील 2. खूप चांगला शॉट होता, बरोबर गॅपमध्ये. कारण जेव्हा मोठं मैदान असतं ना, तेव्हा तुम्ही गॅपमध्ये शॉट खेळले तर नक्कीच तुम्ही 2 किंवा 3 धावा अगदी सहज पळून कंप्लीट करू शकता. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. यावेळा पायावरचा बॉल, गए थे पैर पकडणे, आशीर्वाद मिला 6 रनों का, सिक्सर.
सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जाऊया दुसऱ्या इनिंगकडे, जिथे आपण पूर्वार्ध पाहिला. आता आपण उत्तरार्ध पाहणार आहोत. तब्बल 56 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. बॉलर कुश मिश्रा, विकी विकी ना विकी आहे ना? विकास यादव यांना आपण पाहतोय अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं बंधनकारक. तर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. 24 बॉल आणि 56. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती अगदी गुडघ्यावर बॅलन्स करत हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलचा पाठलाग, त्यानंतर बॉलला फीड केलं जाईल. अगदी क्विक फेकलं गेलं. 2 धावा मिळतील या पहिल्या बॉलवरती. 56 धावा, 24 बॉल, म्हणजेच चांगली बॅटिंग तुम्हाला इथे करून दाखवावी लागेल. आणि यासाठी पहिलं षटक जे असेल ना पॉवर प्लेचं, ते असेल अतिशय महत्त्वाचं. कशा प्रकारे या दोन्ही बॅटरला थांबवलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. 2 हार्ड हिटर राजन आणि अनिकेत यांना आपण पाहतोय. या वेळेला अगदी पायावरचा बॉल आणि काय झेल पकडलाय, जबरदस्त, गुड कॅच. धावेचा पाठलाग आपण पाहतोय आणि दुसऱ्या बॉलवर एक सफलता मिळवली गेली. अगदी नुकताच दाखल झालेले बॅटर आशिष यांना आपण पाहतोय, ज्यांच्याकडे क्षमता आहे, एक कॅलिबर खेळाडू आहे. या वेळेला अगदी आल्या आल्या बॉलला बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न. यस, गुड शॉट, षटकार. विकेट, त्यानंतर षटकार. काय उत्तर दिलं गेलं. यावेळेला फटका फसलाय विकेटच्या पाठी मागे. कॉट बिहाइंडची विकेट. सेलिब्रेशन सेलिब्रेशन सध्या पाहायला मिळतं. वा, काय बॉल मात्र फेकला गेला. अक्रॉस द लाईन खेळायला गेले, त्यानंतर बॅटचा टॉपेज, फटका फसला गेला. जिथे विकेटच्या पाठीमागे विकेट किपर यांनी खूप चांगला झेल मात्र परिपूर्ण केला गेला. आणि धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय. ए भाई बंधू, ए भाई अगदी विकास सध्या झकास कामगिरी करतोय. एक षटकार नक्कीच आला या षटकामध्ये, काही हरकत नाहीये, परंतु 2 विकेट देखील त्यांनी मिळवून दिले आहेत. हे महत्वाचं आहे, कारण एक हार्ड हिटर राजन तंबूच्या आसऱ्याला, त्यानंतर आशिष अगदी आल्या आल्या षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या
बॉलवर एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि आशिष देखील तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळाले. आता मकरंद आणि अनिकेत ही जोडी, या जोडीवरती खूप काही निर्भर आहे या संघासाठी, कारण धावा कमी नाही आहेत, धावा 56 बनवायच्या आहेत तुम्हाला. यावेळेला फटका तर चांगला आहे, ऑफ साईडला खेळले आहेत जिथे सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करतील, फेकतील, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल सहित संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. खूप चांगली मॅच पाहायला मिळणार आहे या दोन संघामध्ये, यामध्ये काही एक डाऊट नाहीये. सध्या NMA आणि NMI एक संघ नवी मुंबईचा आपण पाहतोय, जो कालच्या रात्रीमध्ये 2:30 वाजेपर्यंत खेळत होता आणि ठाण्याच्या मैदानामध्ये राजन यांनी देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. याही वेळेला पायावरचा बॉल, पैर पकडने गए थे, आशीर्वाद मिला 6 रनों का. गुड शॉट. पंधरा धावा फलकावरती. 15 धावा फलकावरती. बघा पहिलं षटक आणि यामध्ये खूप काही पाहायला मिळालं मित्रांनो, जिथे पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर विकेट आणि 5व्या बॉलवर सिंगल. अशा प्रकारे आपण ॲक्युरेट 6 बॉल पाहिले आणि या 6 बॉलमध्ये 15 धावा फलकावरती, म्हणजेच सुरुवात चांगली झाली आहे. जरी 2 विकेट गमावले आहेत तरी देखील सुरुवात चांगली आहे, कारण नवी मुंबईचा संघ एक लांबवरचा प्रवास करून अगदी नारंगीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. याचसाठी आज आम्ही आमचा जलवा नक्कीच दाखवणार आणि त्यांच्या संघातील एक खेळाडू आपण यांना पाहतोय, गोपीचंदजी पाटील यांना विश्वास आहे की ही जोडी जर खेळपट्टीवर राहिली ना तर या 56 धावा काही फारशा नाहीत मित्रांनो. खूप चांगला सपोर्ट करत आहेत आपल्या संघाला आणि हे महत्वाचं आहे. आता मजा येईल. षटक क्रमांक 2 प्रियमच्या विरोधामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील मकरंद आणि अनिकेत, हे देखील महत्वाचं आहे, कारण 56 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. यापैकी 15 धावा फलकावरती आहेत. एक रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि अशा वेळेला प्रत्येक बॉलवरती तुम्हाला फिल्डिंग मात्र सेट करावी लागते. डावखुऱ्या बॅटरसाठी आपण पाहिलं तर ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑन साईडला 4 आहेत. यावेळेला डिफेन्स केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, हा हलक्या हाताने खेळले आहेत. बरोबर कव्हर रिझनमध्ये बॉलला फील्ड करतील, एक सिंगल मिळेल आणि स्ट्राईक रोटेड. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. प्रियम नावाचा गोलंदाज अगदी 5 ते 6 पावलांचा रनअप, परंतु टप्पा त्यांचा अचूक आहे आणि त्या जोरावरती त्यांनी अनेक महान फलंदाजांना थांबवलं आहे, हे विशेष. आणि आता समोर एक चॅलेंज आहे अनिकेत या बॅटरचं, की अनिकेतच्या विरोधामध्ये कशा प्रकारे बॉलिंग करेल प्रियम, हे देखील महत्वाचं आहे. कहते हैं ना कि जो चीज आपको चैलेंज करती है ना वही चीज आपको चेंज भी करती है. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, चेंडू बराच काळ हवेमध्ये, परंतु सेफ शॉट आहे का? ओ माय गॉड, विक्की भाई काय शॉट, काय झेल पकडलाय, जबरदस्त. कुलभूषण यांनी खूप चांगला झेल मात्र टिपला गेला. असं वाटलं होतं की बॉल मात्र ट्रॅव्हल होईल नो मॅन्स लँडमध्ये, परंतु काय रनिंग केली आणि जवळजवळ 10 ते 12 पावलं रनिंग करून हा झेल टिपला गेला. खूप चांगला झेल होता जो परिपूर्ण केला गेला. एक महत्वाचा बॅटर सध्या तंबूच्या आसऱ्याला. आपण कित्येक वेळा मित्रांनो पाहिलंय, जेव्हा जेव्हा झेल पकडले गेले आहेत ना तेव्हा तेव्हा सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं गेलं आहे आणि याही सामन्यामध्ये अनिकेत यांना मात्र परतावं लागते मैदानाच्या बाहेर. एक मोठी विकेट
मी मगाशी उल्लेख केला की प्रियमच्या विरोधामध्ये अनिकेत कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील महत्त्वाचं होतं. त्यामध्ये प्रियम अगदी सक्सेसफुल ठरला गेला आणि कुलभूषण यांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल टिपला गेला. आता नवीन बॅटरची एंट्री अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्यांचं नाव आहे नितीन. नितीन अगदी आल्या आल्या इरादा पक्का तर दे धक्का आणि हालाय ग्रेट शॉट, छक्का, सिक्सर. अनिकेत बाद झाल्यानंतर नितीन अगदी आल्या आल्या अशा प्रकारे शॉट खेळणं मित्रांनो वाटतं तितकं सोपं नाहीये आणि ते देखील प्रियमच्या विरोधामध्ये. पुढील बॉल यावेळेला नितीन अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे चांगला बॉल बरोबर वाईड लाईनच्या आतमध्ये बॉल पाहायला मिळाला आणि विकेटच्या पाठीमागे बॉलला फील्ड करतील. चांगला बॉल, एक षटकार आल्यानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलं आहे आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी बॉल आणि बॅट यामधील द्वंद्व युद्ध म्हणजेच क्रिकेट. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, अगदी मिस टाइम स्ट्रोक आहे हा, जिथे जजमेंट नाही करू शकले, झेलवर गेले होते, त्यानंतर थांबले, स्लो झाले आणि पायानी बॉलला आतमध्ये ढकललं गेलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील 56 धावेचा पाठलाग सध्या आपण पाहतोय या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. आज सर्वांची मनं नक्कीच जिंकली जातील. DBN मीडिया लाईव्ह टीम आपल्या समवेत आहे. खूप चांगली कामगिरी, ग्रेट वर्क पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यावेळेला सरळ बॅटिंग खेळले आहेत. सेफ शॉट आहे, अगदी क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील, बॉल निघून जाईल. आमच्या समालोचन कक्षेला अभिवादन करण्यासाठी तर 28 धावा फलकावरती, म्हणजेच 14च्या सरासरीने या धावा मात्र कुटल्या गेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. आपण विकेट पाहिले तर 3 विकेट देखील गेले आहेत. त्यानंतर मकरंद आणि नितीनचा विचार केला तर एक षटकार, एक चौकार आणि एक डॉट बॉल. 3 बॉलमध्ये वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मकरंद अगदी 2 बॉल आणि 2 धावा करून खूप चांगली साथ सध्या देतोय तो मग नितीनला. इथे कोण जिंकणार आणि कोण हरणार अगदी शेवटपर्यंत पडणारा सर्वांना एकमेव प्रश्न. ज्यावेळेला मॅच विनिंग षटक पाहायला मिळतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी, जिम्मेदारी असेल या बॉलरवरती, कारण या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकात जास्त धावा राहतील आणि जर का या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा राहतील. सध्या स्कोरकार्डचा विचार केला तर 28 रन्स ऑन द बोर्ड आहेत. आपण 56 धावेचा पाठलाग पाहतोय, म्हणजेच येणारे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये विजयासाठी अजूनपर्यंत 12 बॉल आणि अजूनपर्यंत विजयासाठी 28 धावेची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल अगदी मिडल स्टंपर बॉलला पिच केलं होतं. यावेळेला बॉलला फील्ड करतील विकीजी. चांगली फेकी पाहायला मिळते, एक सिंगल मिळेल, हरकत नाहीये. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता. ये क्रिकेट का गेम ऐसा है ना मेरे दोस्तों, ये कभी हंसाता है तो कभी रुलाता है, लेकिन ये बीच मैदान में बहुत कुछ सिखाता है. इसलिए कहना चाहूंगा कि मुस्कुराओ, क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा तो केवल एक भ्रम है, क्योंकि इसी जिंदगी का नाम कभी खुशी तो कभी गम है. कभी खुशी तो कभी गम वाला गेम है मेरे दोस्तों.
56 धावेचा पाठलाग सध्या खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. यापैकी 29 धावा फलकावरती आहेत, म्हणजेच अजूनपर्यंत 11 बॉलचा खेळ शेष आणि 27 धावा बनवायच्या आहेत. सध्या सामना समसमान स्थितीमध्ये आहे, परंतु नितीनची विकेट जी आहे ना ती महत्वाची आहे. जर का नितीनला बाद केलं तर कदाचित पलटवार होऊ शकतो. यावेळेला अगदी पावलांचा उपयोग केला होता. चांगला बॉल, समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय, जिथे बॅटर पूर्णपणे बीट झाले आणि खूप वेळानंतर आलेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर क्रिएट करेल आणि प्रत्येक डॉट बॉल नक्कीच आत्मविश्वास वाढवेल बॉलरचा. यावेळेला खराब बॉल, जिथे खूप मोठा गॅप शोधला आणि डीप मिड विकेटच्या बाहेर चेंडू फरार. 4 धावांकरिता चौकार. गेंद बल्ले को सही तरीके से कनेक्ट हो जाती है ना तो 4 रन में तब्दील हो जाती है. या वेळेला 1 बाउंस ओव्हर द रोप, चौकार. या संघाचा संकट मोचक तारणहार, संघाची सर्व सूत्र सध्या नितीन यांच्याकडे आहेत. आणि नितीन काय बॅटिंग करतोय. आता 8 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. सध्या 37 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. कशा प्रकारे नितीनला थांबवलं जाईल हे देखील महत्वाचं आहे. खूप चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो नितीन. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळायला गेले. टीम बीडीसी, हेलो हेलो हेलो, टीम बीडीसीसी, टीम वीएनडीए, प्लीज दोनों टीम के कैप्टन आ जाइए टॉस के लिए. बीडीसीसी वर्सेस वीएनडीए. शेवटचा बॉल असेल या सेमीफाइनल, फर्स्ट सेमीफाइनल बीडीसीसी वर्सेस वीएनडीए. शेवटचा बॉल या देख तिसऱ्या के बताया षटकातील. गया आपको. तर या पण जाऊया सामन्याकडे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. त्यांच्या पेस, स्लोवर डिलिव्हरी, अगदी अंडरआर्म टॅप पद्धतीत हा शॉट खेळला गेला आहे, जिथे बॉलला फील्ड करतील. एक सिंगल परिपूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत. हा ना करता करता 2 धावा देखील परिपूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि गोलंदाज यावेळेला पूर्णपणे नाराज. सहा बॉल मध्ये विजयासाठी अजूनपर्यंत 16 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 16 हे सामन्याचं इक्वेशन आहे. आयुष्याला एकच अर्थ आणि प्रेमा वाचून सर्व काही व्यर्थ. हमेशा दिल जीतने का मकसद रखो मेरे दोस्तों, क्योंकि दुनिया जीतकर तो सिकंदर राजा भी खाली हात गया था. इथे मन जिंकलंय ते म्हणजे नितीन या बॅटरने. कशा प्रकारे या 16 धावा डिफेन्स केल्या जातील हा देखील एक प्रश्न आहे, कारण शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मित्रांनो. NMI आणि NMA या 2 संघामध्ये. या पण जाऊया सामन्याकडे. 6 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. जमेची बाजू ही आहे की नितीन सध्या स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. यावेळेला पहिला बॉल आणि चांगला बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, जिथे अचूक टप्पा होता.
कारण वाईड लाईनच्या आतमध्ये पडणारा बॉल जसा बॉल पडतोय तसाच बाहेर निघतोय आणि डॉट बॉल म्हणजे चांगली सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला बॅटची हलकीशी एज पाहायला मिळते. सध्या सुरुवात चांगली झाली आहे कारण पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये. म्हणजे अजून 4 बॉलचा खेळ शेष आणि 16 धावेची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 4 चौकार तुम्हाला खेचावे लागतील. एक टीम को बाई मिलेगा क्या? अच्छा, इसमें से एक टीम आएगी ना. क्या बात है, जबरदस्त बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी, अक्रॉस द लाईन खेळायला गेले. अगदी मिडल स्टंप वरती बॉलला पिच केलं, बरोबर पाय आणि बॅट यामध्ये बॉलला फेकलं गेलं, जिथे नितीन पूर्णपणे बीट झाला. एका सेट बॅटरला थांबवणं मित्रांनो खाऊ गोष्ट नाहीये. कौतुक करावं लागेल बॉलरचं, ज्यांचं नाव आहे कुलभूषण. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. या वेळेला पाहिलं तर फटका फसलाय. ओ माय गॉड, झेल देखील सुटलाय. आता 2 बॉल 16 म्हणजेच इथे विजयाचा सुगंध मात्र दरवळला गेला आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते मित्रांनो. पूर्णपणे थांबवलं गेलंय. इथे नितीन सारखा बॅटर देखील पूर्णपणे सरेंडर झालाय कुलभूषण यांच्या समोर. याआधी प्रियमच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला आणि आता इथे विजयाच्या उंबरठ्यावर संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे ऐसा लिस्ट में नहीं है कि देखो दूसरा ही खेलना है, ऐसा नहीं है कि आप दूसरा ही खेलो. चांगली बॉलिंग, क्या बात है. आणि शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकला गेलाय. जीव झाला येणार तुझा